नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचे स्वागत आहे. आज आपण वर्ग समीकरणे म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अक्षरशः मुळापासून समजून घेणार आहोत. एक तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून मी तुम्हाला खात्री देतो की आपण यातील प्रत्येक गोष्ट लहानात लहान तार्किक टप्प्यांमध्ये विभागून शिकणार आहोत. एकही स्टेप आपण वगळणार नाही, कारण आपला पाया आपल्याला एकदम पक्का करायचा आहे. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या या सत्राचा आपला आराखडा असा असेल. अगदी मूळ रचनेपासून सुरुवात करून विवेचक म्हणजे काय ते काढणे, मुळांचे स्वरूप ठरवणे, अज्ञात चलाची किंमत काढणे, मुळांवरून समीकरणे तयार करणे आणि सर्वांशेवटी या सगळ्याचा दैनंदिन जीवनात नेमका कसा उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत. अगदी सोपं आहे. आपण एक एक करून पुढे जाऊया. चला पहिल्या भागाकडे वळूया. वर्ग समीकरणाची मूळ रचना. कुठलीही मोठी इमारत बांधण्यापूर्वी पाया मजबूत असावा लागतो, बरोबर? तसंच काहीसं इथेही आहे. कोणतंही अवघड समीकरण सोडवायला घेण्याआधी त्याचे मूलभूत घटक ओळखता येणं खूप गरजेचं आहे. ax² + bx + c = 0 हे याचं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूप आहे. आता इथे a आणि b काय आहेत? तर ते सहगुणक म्हणजे कोएफिशियंट्स आहेत, जे चलाला म्हणजेच व्हेरिएबलला गुणतात. आणि c हा आपला स्थिरांक म्हणजेच कॉन्स्टंट आहे, तो बिचारा एकटाच असतो. बरं, हेच समीकरण आपण आलेख किंवा ग्राफवर मांडलं तर ते एका परवलयाचा म्हणजे पॅराबोलाच्या आकारात दिसतं. हे डोक्यात पक्क बसवून घ्या. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे. विवेचक म्हणजेच डिस्क्रिमिनंट काढणे. हे आपलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं डायग्नॉस्टिक टूल असणार आहे. आता इथे बघा, गणितात जर तुम्हाला 100% अचूकता हवी असेल तर एक शिस्त बाळगणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक तार्किक बदल हा स्वतंत्र ओळीवरच लिहिला गेला पाहिजे. शॉर्टकट मारला की गणित चुकलं म्हणून समजा. आपण x² + 7x - 1 = 0 हे उदाहरण घेऊ आणि ते कसं सोडवायचं ते पाहू. आपण अगदी स्टेप बाय स्टेप जाऊया. सर्वप्रथम आपण याची ax² + bx + c = 0 शी तुलना करूया. यावरून a = 1, b = 7 आणि c = -1 या किमती मिळतात. आता आपलं सूत्र मांडूया. b² - 4ac. किमती भरताना अजिबात गडबड करायची नाही. b ची किंमत 7 आहे, तिचा वर्ग वजा 4 × 1 × -1. 7चा वर्ग आला 49. आणि इथे बघा, -4 आणि -1 यांचा गुणाकार +4 होतो, म्हणजे 49 + 4 = 53. पाहिलंत? प्रत्येक टप्पा न वगळता मांडल्यामुळे चूक होण्याची शक्यताच उरत नाही. चला आता तिसऱ्या टप्प्यावर येऊया. आपण हा जो विवेचक काढला त्यावरून मुळांचे स्वरूप कसे ठरवायचे ते पाहूया. शेवटी ह्या 53 या उत्तराचा खरा अर्थ काय? विवेचक किंवा डिस्क्रिमिनंट हा एका डिकोडर रिंगसारखं काम करतो. आलेलं उत्तर 0 पेक्षा मोठं म्हणजे धन पॉझिटिव्ह आहे, 0 बरोबर आहे की 0 पेक्षा लहान म्हणजे ऋण नेगेटिव्ह आहे. ह्या एका गोष्टीवरून समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान आहेत, समान आहेत की अस्तित्वातच नाहीत हे लगेच उघड होतं. ग्राफच्या भाषेत सांगायचं तर आपला तो पॅराबोला एक्स अक्षाला कुठे आणि कसा छेदतो हे फक्त या एका नंबरवरून ठरतं. भारी आहे ना? आता इथे थोडं थांबूया, कारण इथेच मुलं सगळ्यात जास्त चुका करतात. चिन्हांच्या चुका म्हणजे साइन एरर्स. उदाहरणार्थ, -7 सारख्या ऋण सहगुणकाचा वर्ग करायचा असेल तर त्याचं उत्तर नेहमी धन 49च यायला हवं. ऋण संख्येचा वर्ग नेहमी धन असतो. ही चूक टाळण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. सूत्रात ऋणसंख्या भरताना नेहमी कंसाचा म्हणजे ब्रॅकेटचा वापर करा, म्हणजे चूक होणारच नाही. बरं, आता भाग 4. आपण आत्तापर्यंत जे शिकलोय त्याचा वापर करून एका अज्ञात चलाची म्हणजे इथे k ची किंमत कशी काढायची ते पाहूया. या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. kx गुणिले कंसात x - 2 + 6 = 0. इथे आपल्याला k शोधायचा आहे जेव्हा मुळे वास्तव आणि समान असतात. पण थांबा, थेट सूत्र वापरता येणार नाही. आधी या समीकरणाची योग्य बैजिक मांडणी करावी लागेल. ही खऱ्या अर्थाने तुमच्या तार्किक शिस्तीची परीक्षा आहे. चला तर मग सर्वात आधी कंसाचा विस्तार करूया. kx ने कंसातील पदांना गुणलं की आपल्याला मिळतं kx² - 2kx + 6 = 0. आता हे आलं आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये. इथे a = k, b = -2k आणि c = 6. गणितात दिलंय की मुळे वास्तव आणि समान आहेत. याचाच अर्थ आपला नियम सांगतो की b² - 4ac हे 0 बरोबर असायलाच हवं. आता किमती भरूया. -2kचा वर्ग - 4 × k × 6 = 0. हे सोडवलं की मिळतं 4k² - 24k = 0.
यातून 4k सामायिक म्हणजे कॉमन काढला तर कंसात उरतं k वजा 6 बरोबर 0 आणि आपल्याला मिळतात kच्या दोन किमती k बरोबर 0 आणि k बरोबर 6. एकही स्टेप वगळली नाही की उत्तर अगदी बरोबर येतं. आत्तापर्यंत आपण समीकरणे फोडून सोडवत होतो. आता भाग 5 मध्ये आपण उलट्या दिशेने प्रवास करणार आहोत. मुळांवरून थेट मूळ समीकरण कसं तयार करायचं ते आता आपण शिकूया. वर्गसमीकरणांच्या गणितात एक अतिशय सुंदर संतुलन असतं. तुमच्याकडे जर अल्फा आणि बीटा ही दोन मुळे रूट्स असतील तर फक्त त्यांच्या बेरजेचा आणि गुणाकाराचा वापर करून तुम्ही मूळ समीकरण हुबेहूब पुन्हा तयार करू शकता. त्यासाठी आपला मास्टर फॉर्म्युला आहे x² वजा अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा बरोबर 0. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा अल्फा बरोबर 3 आहे आणि बीटा बरोबर वजा 10 आहे. पहिली स्टेप त्यांची बेरीज करूया. 3 वजा 10 बरोबर वजा 7. दुसरी स्टेप गुणाकार. 3 गुणिले वजा 10 बरोबर वजा 30. आता या किमती आपल्या सूत्रात भरूया. x वर्ग वजा वजा 7x अधिक वजा 30 बरोबर 0. इथे पुन्हा एकदा चिन्हांच्या धोक्यांकडे लक्ष द्या. कंसात वजा ऋण 7 स्पष्टपणे लिहा, कारण ऋण गुणिले ऋण धन होतं आणि म्हणूनच अंतिम समीकरणात अधिक 7x येतं. म्हणजेच x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. ही छोटी काळजी घेतली की तुम्ही कधीच अडकणार नाही. चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. विभाग 6 दैनंदिन जीवनातील उपयोग. या सगळ्या गणिताचा खऱ्या आयुष्यातील शाब्दिक उदाहरणांशी कसा संबंध आहे ते पाहूया. शब्दांचं गणितात भाषांतर करताना माहितीची कालक्रमानुसार म्हणजे एका टाईमलाईनप्रमाणे मांडणी सर्वात सोयीचं असतं. आता प्रगतीचंच उदाहरण घ्या. तिचं आजचं वय आपण x मानलं तर 2 वर्षांपूर्वीचं वय आपोआपच x वजा 2 होतं आणि 3 वर्षांनंतरचं वय साहजिकच x अधिक 3 असेल. किती तार्किक आणि सोपं आहे हे. गणितात दिलेय की प्रगतीच्या भूतकाळातील आणि भविष्यातील वयांचा गुणाकार 84 आहे. विचार करा, एखाद्याच्या वयाबद्दलच्या एका साध्या वाक्यात कसं एक पूर्ण वर्गसमीकरण लपलेलं असतं जे पद्धतशीरपणे सोडवण्याची फक्त वाट पाहत असतं. आता ही अट आपण गणितात मांडूया. x वजा 2 x अधिक 3 बरोबर 84. आपला कोणताही टप्पा न वगळण्याचा नियम इथेही लागू करूया. आधी कंसांचा विस्तार करू, ज्यामुळे आपल्याला मिळेल x वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6 बरोबर 84. हे सोपं केल्यावर मिळतं x वर्ग अधिक x वजा 6 बरोबर 84. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी 84 वजा करूया आणि आपल्याला मिळतं x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. बघा, एका शाब्दिक कोड्याचं रूपांतर आपण अगदी सुरुवातीला शिकलेल्या ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या प्रमाणित रूपात केलं. आता हे सोडवणं तुमच्या डाव्या हाताचं मळ आहे. आजच्या या सत्राच्या शेवटी एक विचार नक्की करा. गणिताची ही शिस्तबद्ध, एकही स्टेप न वगळणारी आणि टप्प्याटप्प्याने जाणारी तार्किक पद्धत फक्त वर्गसमीकरणेच सोडवत नाही. जर आपण गुंतागुंतीच्या वास्तविक समस्यांना अशाच अत्यंत लहान, न वगळता येण्याजोग्या तार्किक टप्प्यांमध्ये विभागून सोडवण्याचा दृष्टिकोन ठेवला तर विचार करा, जीवनातील आणखी कोणत्या क्लिष्ट आणि अशक्य वाटणाऱ्या समस्या आपण चुटकीसरशी सोडवू शकू. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक स्पष्टीकरणात.